नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये। आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी। आज आपण बनवणार आहोत तोंडात टाकल्याबरोबर विरघळेल असं स्ट्रॉबेरी श्रीखंड। बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असं आपण होममेड स्ट्रॉबेरी श्रीखंड बनवणार आहोत, तेही मार्केट स्टाईल। सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्ट्रॉबेरी अवेलेबल आहे, तुम्ही या श्रीखंडाचा आनंद घेऊ शकता। आता मी तुम्हाला स्ट्रॉबेरी श्रीखंडचं टेक्स्चर दाखवते। हे बघा किती क्रीमी टेक्स्चर आहे। सध्या उन्हाळा चालू झालेला आहे, त्यामुळे तुम्ही असं श्रीखंड बनवून फ्रीज मध्ये ठेवून थंड थंड खाऊ शकतात आणि फॅमिली सोबत एन्जॉय करू शकतात। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। स्ट्रॉबेरी श्रीखंड बनवण्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी अर्धा किलो स्ट्रॉबेरी घेतली। हे बघा छान लाल बघून स्ट्रॉबेरी घ्यायची आपल्याला। शक्यतो स्ट्रॉबेरी एकदम फ्रेश पाहिजे। स्ट्रॉबेरी फ्रेश आहे की नाही ते कसं ओळखायचं, जर देठ हिरवा असलं तर समजून घ्यायचं आपलं स्ट्रॉबेरी एकदम फ्रेश आहे। त्यानंतर 1 किलो दही, अर्धा कप साखर, 1 वाटी चॉप केलेले बदाम, 1 वाटी चॉप केलेले काजू, 1 चमच इलायची पावडर, अर्धा कप पिठी साखर। आता इथे एक पातेलं घेतलेलं आहे। आता यावर आपण एक स्ट्रेनर ठेवूया। त्यानंतर यावर एक कॉटनचा रुमाल ठेवायचा। आता यामध्ये आपण दही ऍड करून घेऊया। आता तुम्ही बघू शकता रुमालावर पूर्ण दही काढून घेतलं। आता आपण दह्याची एक पोटली बांधून घेऊया। आता इथे रुमालाची एक गाठ बांधून घेऊया। हे बघा अशा प्रकारे एक पोटली बांधून घेतली मी दह्याची। तुम्ही बघू शकता कसं पाणी गळत आहे दह्यामधून। जोपर्यंत पाणी पूर्णपणे ड्राय होत नाही तोपर्यंत आपल्याला हे दही असंच ठेवायचं आहे। आता यावर एक जड वस्तू ठेवूया म्हणजे पाणी व्यवस्थित खाली जाईल। आता आपण स्ट्रॉबेरी श्रीखंड बनवण्यासाठी लागणारा स्ट्रॉबेरीचा जाम तयार करून घेणार आहोत। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली। आता यामध्ये बारीक कट केलेली स्ट्रॉबेरीची पीस ऍड करून घेऊया। आता कढईमध्ये स्ट्रॉबेरी ऍड करून झाली। आता यामध्ये आपण साखर ऍड करून घेऊया। आता तुम्ही बघू शकता साखर ऍड करून घेतल्याच्या नंतर आपल्याला स्ट्रॉबेरी हलवून घ्यायची आहे। इथे जोपर्यंत आपले स्ट्रॉबेरीचे पीस शिजत नाही आणि छान घट्ट जाम तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला स्ट्रॉबेरी शिजून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे म्हणजे आपली साखर छान मेल्ट होईल। आता तुम्ही बघू शकता तिथे आपली साखर पूर्णपणे मेल्ट झाली। मेल्ट झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता स्ट्रॉबेरीला पाणी सुटलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे स्ट्रॉबेरीची प्युरी करून पण ऍड करू शकतात, पण मी ते स्ट्रॉबेरीचे पीस कट करून घेतलेले आहे म्हणजे श्रीखंडमध्ये स्ट्रॉबेरीचे पीस खाताना खूप छान लागतात। आता इथे आपला स्ट्रॉबेरी जाम तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता इथे आपला जाम किती छान घट्ट तयार झाला। आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया। इथे आपल्याला श्रीखंड बनवण्यासाठी जाम पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। आता तुम्ही बघू शकता इथे आपल्या दह्यामध्ये असलेलं पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे। रुमालामध्ये मी दही घट्ट बांधून ठेवलं होतं। आता आपण हे दही विस्कच्या सहाय्याने फेटून घेऊया। आता यामध्ये आपण पिठी साखर ऍड करून घेऊया। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पिठी साखर ऍड केल्याच्या नंतर आपण इलायची पावडर मिक्स करून घेऊया। आता हे सर्व साहित्य पुन्हा आपण विस्कच्या सहाय्याने छान मिक्स करून घेऊया। आता तुम्ही बघू शकता तिथे मी दही फेटून घेतलं। दह्याचं टेक्स्चर सेम क्रीम सारखं झालेलं आहे, स्मूथ। आता यामध्ये आपण स्ट्रॉबेरी जॅम ऍड करून घेऊया। आता इथे फेटून घेतलेल्या दह्यामध्ये स्ट्रॉबेरी जॅम ऍड करून घेतलेला आहे। आता आपण हा जॅम मिक्स करून घेऊया दह्यामध्ये। आता तुम्ही बघू शकता श्रीखंडला किती छान कलर येऊ लागला स्ट्रॉबेरी जॅम ऍड केल्याच्या नंतर।
आपण इथे कुठलाही आर्टिफिशियल कलर ऍड केलेला नाही. इथे एकदम परफेक्ट नॅचरल कलर आलेला आहे स्ट्रॉबेरी श्रीखंडचा. हे बघा किती छान स्ट्रॉबेरी श्रीखंड तयार झालं आपलं. आता यामध्ये आपण काही ड्राय फ्रुट्स ऍड करून घेऊया. त्यासाठी सर्वात आधी चॉप केलेले काजू ऍड करून घेऊया. त्यानंतर चॉप केलेले बदाम ऍड करून घ्यायचे. आता आपण हे सर्व ड्राय फ्रुट्स मिक्स करून घेऊया स्ट्रॉबेरी श्रीखंड मध्ये. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे स्ट्रॉबेरी श्रीखंड तयार झालेला आहे. इथे एकदम नॅचरल पिंक कलर आलेला आहे श्रीखंडला. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्तपैकी स्ट्रॉबेरी श्रीखंड तयार झालेला आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील.